मोहोळ, मंद्रुप, ठाणे, सोलापूर शहर या 4 गावातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या एकाला अटक केली आहे. मात्र एकाकडून 3,20,000 रुपयांच्या किमतीच्या 8 मोटरसायकली मोहोळ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने जप्त केल्या आहेत. रेल्वे स्टेशन मोहोळ येथील आरोपींची गाडी चोरीचा गुन्हा केला असल्याची बातमी मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अविराज राठोड यांना MIDC चिंचोळी काठी येथे येणार असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. यानंतर पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत DB पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी भारतीय दंडविधान कलम 379 मधील मोटरसायकल सूर्यकांत अप्पा हेलगर वय 38 राहणार भवानीपेठ सोलापूर जिल्हा सोलापूर यांनी चोरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना अटक केली आहे. आरोपींना विश्वासात घेऊन पोलिसांनी चोरीच्या मोटरसायकलीबाबत कौशल्यपूर्ण चौकशी केली. त्यानंतर चौकशीअंती त्याने सोलापूर शहर, मोहोळ, मंद्रुप, ठाणे या गावातून मोटरसायकली चोरी केल्याचे सांगून 8 मोटरसायकली काढून दिल्याचे या गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे, राहुल कोरे, रणजित भोसले, पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ मोरे, अजित मिसाळ, अमोल जगताप, स्वप्नील कुबेर, अविराज राठोड, सुधील पवार, संदीप सावंत, पोलीस हेड कॉन्स्टेबल युसुफ पठाण यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे करत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.